काळ आला होता पण वेळ आली नाही, या म्हणीचा प्रत्यय देसाईगंज येथील एका शेतकऱ्याला आज आला. धानाचे परे टाकण्यासाठी शेती मशागत करत असताना वाघाने त्याच्यावर हल्ला चढवला. मात्र शेतकरी जोराने ओरडल्यावर वाघ 2 पावले मागे गेला. पुन्हा हल्ला करण्याच्या प्रयत्नात असतानाच इतर शेतकरी आरडाओरडा करत धावले. त्यानंतर वाघाने माघार घेत तेथून पळ काढला. हा थरारक प्रसंग सकाळी 11:30 वाजता येथील वैनगंगा नदीकाठच्या शेतात घडला. गणपत नकाते वय 48 असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या रब्बी धान लागवडीचे काम सुरू आहे. त्यासाठी त्यांनी शेतात परे टाकले होते. लागवडीसाठी शेतीची मशागत करण्यासाठी गणपत नकाते हे आज सकाळी शेतात गेले होते. वैनगंगा नदीच्या काठावर त्यांचे शेत आहे. इतर शेतकरीही आपापल्या कामात होते. दरम्यान गणपत नकाते आपल्या कामात व्यग्र असताना दाट झुडपात दडून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाने त्यांच्या पायाच्या मांडीला नखे ओरखडले, त्यामुळे ते जखमी झाले. मात्र वाघाने हल्ला केल्यावर ते जोरात ओरडले. त्यामुळे नजीकच माजी नगरसेवक सचिन खरकाटे व इतर शेतकरी काम करत होते. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेत वाघाला पेटाळून लावण्यासाठी आरडाओरड केली. या दरम्यान सचिन खरकाटे हे देखील घसरून पडले. त्यामुळे त्यांच्या कमरेला इजा झाली. वाघ गुरगुरला, पण नंतर त्याने तेथून काढता पाय घेतला. जखमी स्थितीत गणपत नकाते व सचिन खरकाटे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आमदार रामदास मसराम यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली. या घटनेनंतर परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. वाघ दाट झुडपात शिरल्यानंतर त्याला पाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने गोळा झाले. यावेळी आरडाओरड व गोंधळ सुरू होता. वन विभागाला कळविल्यानंतर 2 तास कोणीही घटनास्थळी फिरकले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. दरम्यान 2 तासानंतर वनाधिकारी तिथे आले. त्यांनी गर्दी पांगून वाघाला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले, पण वाघ झुडपात गायब झाला. नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन वन परिक्षेत्राधिकारी कैलास धोंडणे यांनी केले आहे.